का इथनं निघायचं? हा, आम्ही नाही हटणार इथून. मास्तरीन बाई बाजूला सरक. माझ्या ताईला जर कळलं का नाही तू हे समज करायलीस, समधी जण आत जाती ना, मग बसा तिकडच खडी फोडत. कळलं का? जायचंय तुम्हाला खडी फोडा? बोला की जायचंय काय? आले मोठे आंदोलन करणारे. चलो बाजूला. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? जोपर्यंत मॅडम त्यांचा निर्णय बदलत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तुला ठाव आहे ना व? ताईनं एकदा का निर्णय घेतला का ती माग हटत नाही. मग आम्ही इथून मागे हटणार नाही. आम्हाला आमची शाळा हवी आहे. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. ए गप्पा बसा संधी. मॅडम मॅडम हे काय चाललंय सगळं? हो भुवनेश्वरी मॅडम म्हणाले ना मला ह्या प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर आहेत सगळे. मग हे घोषणाबाजी हे आंदोलन काय हे? तुम्ही काळजी करू नका सा. हे बघा मॅडम, हे लोक म्हणतात आम्ही इकडनं हटणार नाही. हो मग ही प्रॉपर्टी मी कशी घेणार? तुम्ही काळजी करू नका सा. यासनी पसवाय मला 5 मिनिटं बी लागणार नाहीत. हो मॅडम, मग वाट कसली बघताय? काय करायचं ते करा ना. बघताय ना तुम्ही हे लोक किती आक्रमक झाले सगळे. हे बघा मॅडम, मार्केटमध्ये माझं खूप मोठं नाव आहे आणि हे असं काही सोशल मीडियावर आलं ना ते ह्याचा परिणाम माझ्या बिझनेसवर होईल. हे बघा, तुम्हाला काय करायचं असेल लवकरात लवकर करा. हे बघा सगळे आपला व्हिडिओ शूट करतायत. ए तो व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ काढतोय आणि कवा धरणं तुमच्या समजांची नाटकं चालली आहेत. हा, आणि हे समजा करायची परवानगी कोणी दिली तुम्हाला? बोला की. काय हो फुलपगारे साहेब, तुम्ही तर मुख्याध्यापक नवा. मग हे समजा थांबवायचं सोडून तुम्ही बी सामील झाला यांच्यात? हा, थांबा. तुम्हाला समजाच का नाही जेलची हवा खायला लावते म्या. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. परवानगी शिवाय करताय ना हे समजा तुम्ही? हे बघा मॅडम, आम्ही जे काय करतोय ते परवानगी घेऊनच करतोय. हे पोलीस परवानगीचं पत्र. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम,